नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील मौजे सांजेगाव येथे गेल्या काही दिवसांपासून एक जमिनीचा वाद चिघळलेला आहे। गट नंबर 729 मधील 3-1 शेतीचा ताबा मिळवण्याच्या प्रयत्नात न्यायालयीन प्रक्रियेकडे दुर्लक्ष करत जबरदस्तीने मोजणी करण्याचा प्रयत्न केल्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांमध्ये मोठा संताप निर्माण झाला आहे। सांजेगाव येथील गट नंबर 729 ही जमीन वाघचौरे कुटुंबाची वडिलोपार्जित असून ती एकत्रित मालकीची आहे। गेल्या अनेक वर्षापासून अमोल वाघचौरे आणि रमेश वाघचौरे कुटुंबीय ही जमीन कसत आहे। मात्र त्यांच्या नातेवाईक गौबाई येसू पवार यांनी ही जमीन परस्पर अनिल भगवान गोवर्धने यांना विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। या व्यवहारात आश्चर्याची बाब म्हणजे गौबाई पवार यांच्या थोरल्या बहिणीचे वारसदार जनार्दन जगताप आणि इतरांनी न्यायालयात दावा दाखल केलेला असतानाही ही जमीन अनिल गोवर्धने यांना विकण्यात आली। वाघचौरे कुटुंबियाच्या मालकीतील आणि त्यांच्या ताब्यात असलेल्या जमिनीचा व्यवहार करताना त्यांना विश्वासात न घेता हा व्यवहार पार पडल्याने हा वाद आणखी गंभीर झाला आहे। दरम्यान सदर वाद न्यायालयात प्रलंबित असतानाही जुलै 2024 मध्ये जमिनीचा जबरदस्तीने ताबा घेण्याचा प्रयत्न करण्यात आला होता। त्यावेळी वाघचौरे कुटुंबियांनी कडाडून विरोध केला होता। मात्र 5 मार्च 2025 रोजी अनिल गोवर्धने यांनी शेतकऱ्यांनी लावलेल्या मूग पिकावर ट्रॅक्टर फिरवत संपूर्ण पीक उद्ध्वस्त केले असल्याने वाघचौरे कुटुंबियांमध्ये प्रचंड संताप असून त्यांनी तात्काळ भूमी अभिलेख विभाग, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय आणि वाडीवरे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्या आहेत। न्यायालयीन प्रक्रियेत असलेल्या जमिनीवर कुठल्याही मोजणी करता येणार नाही असा स्पष्ट आदेश असतानाही 7 मार्च रोजी पुन्हा शासकीय अधिकारी आणून जमिनीची मोजणी करण्याचा प्रयत्न झाला। वाघचौरे कुटुंबियांनी न्यायालयाचा निकाल येईपर्यंत जमिनीवर कोणत्याही प्रकारची जबरदस्ती होऊ नये अशी ठाम भूमिका घेतली आहे। अमोल वाघचौरे यांनी सांगितले की हा संपूर्ण वाद न्यायालयात प्रलंबित असताना कोणतीही मोजणी अथवा हस्तांतरण करणे बेकायदेशीर आहे। आम्ही शांतमय मार्गाने आमचा न्याय मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत, पण आमच्या जमिनीवर अन्याय होत असल्याने आम्हाला रस्त्यावर उतरावे लागत आहे। मी अमोल भीमराव वाघचौरे आणि ही माझी पूर्ण फॅमिली आहे। तर इथं आज आम्ही यासाठी जमलेलो आहे की इथं ही जी जमीन आहे गट नंबर 729 मौजे सांजेगाव येथे एकत्र कुटुंब करता म्हणून तिथे एका गौबाई येसू पवार यांचं नाव लागण्यात आलेलं आहे आणि त्या व्यक्तीने ही नवीन अविभाज्य शर्तीची जमीन असूनही आमच्या कोणाची संमती न घेता ती जमीन परस्पर अनिल भगवान गोवर्धने यास विक्रीस केलेली आहे। त्या संदर्भात आम्ही दावे पण दाखल केलेले आहे। दावा नंबर 62/2024 मौजे इगतपुरी येथे सिनियर डिव्हिजन येथे चालू आहे। त्याचप्रमाणे दावा नंबर 111/2022 हाही इगतपुरी इथे चालू आहे। दोन्ही दावे चालू असताना सबब जागेवर मोजणी येते यासाठी भूमापन अधिकारी यांनाही आम्ही अर्ज दिलेले आहे, पोलीस अधीक्षक यांनाही अर्ज दिलेले आहे, वाडीवरे पोलीस स्टेशन यांनाही अर्ज दिलेले आहेत। तरी पण ह्या जागेविषयी आमचा जोपर्यंत दावा दाखल आहे त्याचा काही निकाल लागत नाही। त्या निकाल लागल्यानंतर काय योग्य ती कार्यवाही दिवाणी न्यायालयातून उचित ती कार्यवाही झाल्यानंतर काय असेल त्या दाव्याशी रिलेटेड आम्ही पुढे करणार आहोत। तरी पण ह्या जमिनीमध्ये आजही आमचा कब्जा व भोगवाट आहे। आजही म्हणजे आम्ही जवळ 5 पिढ्यांपासून ही जमीन करून खातो आहे। आताही आम्ही जमिनीत मूग लावलेले होते, परंतु अनिल गोवर्धने यांनी मुगामध्ये ट्रॅक्टर लावून ते मूग आमचं पीक जे आहे ते नष्ट केलेलं आहे आणि याची सबब आम्ही पोलीस स्टेशन वाडीवर येथे तक्रार देखील केलेली आहे। तर याचीही नुकसान भरपाई आम्हाला मिळण्यात यावी। तरी आता या संदर्भात जो दावा चालू आहे याच्याविषयी शासनाने योग्य ती माहिती घेऊन योग्य ते सहकार्य करावा। आम्हाला कुठल्याही शासकीय कार्यालयात पाहिजे तसा प्रतिसाद भेटत नाही, तर त्याविषयी शासन माननीय मुख्यमंत्री साहेब व माननीय महसूल मंत्री साहेब यांनी त्याची सविस्तर नोंद घ्यावी व आम्हाला योग्य तो न्याय मिळावा ही आमची सर्वांना विनंती। यावेळी मंदाबाई वाघचौरे, भाऊसाहेब वाघचौरे, रोहित वाघचौरे, कुंदा वाघचौरे, अलका भवार, अलका वाघचौरे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते। या प्रकरणात सरकार आणि पोलीस प्रशासनाने हस्तक्षेप करणे गरजेचे आहे अशी मागणी वाघचौरे कुटुंबीय आणि ग्रामस्थांकडून होत आहे। जमिनीवरील ताबा आणि मालकी हक्काचा प्रश्न कायदेशीररित्या सोडवण्यासाठी योग्य ती कारवाई व्हावी, अन्यथा संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, नाशिक।